श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्व या पहिल्या पर्वातल्या पहिल्या अध्यायाचे म्हणजे अनुक्रमाणिका पर्वाचे पुढे क्रमाक्रमाने वाचन करूया. ऋषी सौती पुढे सांगू लागले. दुर्योधन हा क्रोध इत्यादी दुष्ट विकारावर पोचलेला महावृक्ष समजावा. कर्ण हा वृक्षाचा बुंधा. शकुनी म्हणजे या वृक्षाच्या शाखा. दुःशासन म्हणजे बहराला आलेली पुष्पे आणि फळे. आणि विपर्यस्त मनाचा राजा धृतराष्ट्र हा या दुर्योधन रूपी महावृक्षाचे मूळ होय. याच्या उलट युधिष्ठिर हा धर्मावर पोचलेला महावृक्ष समजावा. अर्जुन हा या वृक्षाचा बुंधा होय. भीमसेन म्हणजे त्याच्या शाखा. नकुल आणि सहदेव हे माद्रीचे दोन पुत्र म्हणजे या वृक्षाची बहरलेली फुले आणि फळे. आणि भगवान कृष्ण, वेद आणि ब्राह्मण हे या वृक्षाचे मूळ आहे. आपल्या बुद्धी सामर्थ्याने आणि पराक्रमाने पांडुराजाने अनेक देश जिंकले आणि मृगया म्हणजे शिकार करण्याच्या आसक्तीमुळे तो अरण्यामध्ये ऋषींच्या सहवासात राहिला. अरण्यामध्ये मैथुन कर्म करणाऱ्या मृगरूपी ऋषीला मारल्यामुळे त्याच्यावर संकट कोसळले. तुला यापुढे संतती निर्माण करता येणार नाही असा मृगरूपधारी ऋषीने त्याला शाप दिला. तथापि पांडूच्या पुत्रांचे जन्मापासून सर्व आचार यथाविध झाले. कारण यमधर्म, वायू, इंद्र आणि अश्विनी कुमार या देवतांचा त्यांच्या कुंती आणि माद्री या मातांशी जो संबंध घडून आलेला होता तो धर्मशास्त्राला धरून होता. मातांनी ज्यांचा प्रतिपाळ केला होता असे ते 5 पांडुपुत्र यज्ञकर्मांनी पवित्र झालेल्या वनामध्ये महर्षींच्या आश्रमात ऋषीमुनींच्या सहवासात लहानाचे मोठे झाले. नंतर ऋषी त्या पांडुपुत्रांना स्वतः धृतराष्ट्रांच्या पुत्रांकडे म्हणजे कौरवांकडे घेऊन गेले. हे लहान वयाचे सुंदर दिसणारे जटाधारी ब्रह्मचारी पांडुपुत्र तुमचे बंधू आहेत, शिष्य आहेत आणि मित्रही आहेत. हे पांडूचेच पुत्र आहेत असे म्हणत ते ऋषी अंतर्धान पावले. त्या ऋषींनी येणेप्रमाणे त्यांच्याविषयी निवेदन केल्यानंतर कौरवांनी आणि सर्व वर्णामधील प्रतिष्ठित पुरुषांनी व नागरिकांनी पांडवांकडे पाहिले आणि त्यांनी हर्षभराने पुन्हा पुन्हा घोष केला. हे काही पांडूचे पुत्र खास नव्हते असे काही नागरिक म्हणाले. उलट अहो, हे पांडूचेच पुत्र होत यात शंका नाही असे इतर काही नागरिक म्हणाले. ऋषींच्या शापामुळे संतती निर्माण करण्यास पांडू ज्या अर्थी बहुत काळ असमर्थ होता म्हणजे एका अर्थी मृतातच जमा होता, त्या अर्थी हे लहान वयाचे मुलगे पांडूचे पुत्र असतील असे कसे होईल असा संशय आणखी काही नागरिकांनी व्यक्त केला. अशा प्रकारे त्या मुलांसंबंधी नागरिकांमध्ये वेगवेगळे उद्गार ऐकू येत होते. तथापि या मुलांचे आपण स्वागत केले पाहिजे. पांडूचे पुत्र आपल्याला भेटत आहेत ही खरोखर भाग्याची गोष्ट होय. तेव्हा त्यांचे स्वागत करा असे शब्द सर्व बाजूंनी ऐकून आले. नागरिकांचा हा घोष थांबल्यानंतर अदृश्य रूपाने वावरणाऱ्या भूतांनी
10 दिशा दुमदुमून सोडणारा फार मोठा जयघोष केला. ते पांडुपुत्र ज्या ठिकाणी उभे होते त्या ठिकाणी पुष्पवृष्टी झाली. मनोज्ञ सुगंधांनी वातावरण दरवळले आणि शंख व दुंदुभी यांचे निनाद ऐकू आले. एकंदर हा साराच प्रकार अद्भुत होता. त्या पांडुपुत्रांविषयी वाटणाऱ्या प्रीतीमुळे नागरिकांना जो अपार हर्ष झाला, त्यामुळे त्यांच्या कीर्तीची पताका फडकविणारा व स्वर्गापर्यंत जाऊन पोहोचणारा नागरिकांचा महान उद्घोष झाला आणि तो थेट स्वर्गापर्यंत जाऊन पोहोचला. राजवाड्यामध्ये पांडवांचे वास्तव्य झाल्यावर त्यांनी सर्व देवांचे तसेच विविध शास्त्रांचे अध्ययन केले आणि त्या ठिकाणी ते मोठ्या सन्मानाने आणि निर्भय वृत्तीने राहिले. युधिष्ठिराच्या पवित्र आचरणाने, भीमाच्या धैर्याने, अर्जुनाच्या पराक्रमाने, नकुल व सहदेव यांच्या नम्र स्वभावाने आणि गुरु शुश्रूषेने व क्षमाशीलतेने आणि त्या सर्व भावांच्या ठायी असलेल्या शौर्याने सर्व प्रजाजन संतुष्ट झाले. नंतर काही दिवसांनी अनेक राजांच्या समाजामध्ये अर्जुनाने अत्यंत अघटित असे कर्म करून पतीच्या प्राप्तीसाठी स्वयंवर मांडलेल्या राजकन्या कृष्णेचा म्हणजेच द्रौपदीचा लाभ करून घेतला आणि तेव्हापासून या जगामध्ये तो अर्जुन धनुर्धारी वीरांमध्ये पूजनीय ठरला. तसेच सूर्याकडे पाहणे ज्याप्रमाणे अशक्य असते, त्याप्रमाणे युद्धामध्ये त्याच्याकडे पाहण्याची कोणाचीही ताकद नव्हती. त्या अर्जुनाने सर्व राजांना जिंकले. एकट्या राजाला जिंकले असे नसून सर्व राजांच्या समूहाला सुद्धा त्याने जिंकले आणि नंतर त्याने राजांनी करावयाचा असलेला राजसूय नामक श्रेष्ठ यज्ञ पार पाडला. कृष्णाच्या मुत्सद्दीपणाच्या जोरावर व भीमार्जुनांच्या पराक्रमाच्या जोरावर जरासंधाचा वध करून तसेच सामर्थ्यामुळे उन्मत्त झालेल्या शिशुपालाचा वध करून युधिष्ठिराने अन्नसंतर्पणाने व विपुल दक्षिणेने युक्त असलेला आणि यज्ञसंबंधी इतर सर्व गुणविशेषांनी युक्त असलेला राजसूय नामक महायज्ञ शेवटास नेला. त्या राजसूय यज्ञात पांडवांनी दुर्योधनाला अनेक उपायने भेटीच्या वस्तू अहेर म्हणून दिली. उदाहरणार्थ विषाचा व रोगाचा परिहार करणारे दिव्यमणी, सुवर्णांचे अलंकार, नील 5 इत्यादी रत्ने, गोधन, हस्तिधन, अश्वधन, तऱ्हेतऱ्हेची सुंदर वस्त्रे, उपवस्त्रे व अंगावर पांघरावयाची वस्त्रे, उत्कृष्ट शाली व कृष्णाजिनांसारखी अजिने, रंकू नामक पशूच्या लोकरीपासून तयार केलेले गालिचे इत्यादी भेटवस्तू त्याला दिल्या. या बहुमोल अहेरामुळे दुर्योधन संतुष्ट झाला नाही. उलट ईर्षेपोटी पांडवांचे ते अपरिमित ऐश्वर्य पाहून त्याला अनावर क्रोध आला. आज इथे थांबूया आणि याचा पुढचा भाग उद्या वाचूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा. बाजूच्या बेलवर क्लिक करा. लाईक करा, शेअर करा. कमेंटमध्ये तुमचे विचार नक्की कळवा आणि राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.